इचलकरंजी शहरातील सुधीर दरगड यांच्याकडून ग्रे कापडची खरेदी करून 40,04,426 रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी शर्वरी तारदाळे व शिवराज तारदाळे या दोघांवर दरगड यांची फसवणूक केल्याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। इचलकरंजी आहारातील सुधीर दरगड हे आपल्या परिवारासह अयोध्यानगर येथे राहण्यास आहेत। त्यांचा ग्रे कापडाचा व्यवसाय आहे। त्यांच्याकडून साई टेक्सटाइल्सचे प्रोप्रायटर शर्वरी तारदाळे व शिवराज तारदाळे यांनी 40,04,26 रुपयांचं कापड खरेदी केले होते। कापडाचे पैसे वारंवार मागून सुद्धा परत देत नसल्यामुळे दरगड यांनी शहापूर पोलीस ठाण्यामध्ये शर्वरी तारदाळे व शिवराज तारदाळे यांच्या विरोधात शहापूर पोलीस ठाण्यात या दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला। गेल्या काही दिवसापासून दरगड व तारदाळ यांच्यामध्ये कापड देण्याघेण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालत होता। गेल्या काही दिवसापूर्वी त्यांनी दरगड यांच्याकडून कापड विकत घेतले होते व त्याचे पैसे परत देत नव्हते। वारंवार फोनवरून वा गाठीभेटी घेऊन सुद्धा तारदाळे यांनी दरगड यांना वारंवार उडवाउडवीची उत्तरे दिली। त्यामुळे दरगड यांनी शहापूर पोलीस ठाण्यांमध्ये दोघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला। अधिक तपास शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण दरेकर करत आहेत। Hey there. Subscribe to my channel and also press this bell icon.